तन्वी तर खाली निघून येते. अर्जुन मात्र बराच वेळ तन्वीचा विचार करत असतो. आपली तन्वी मुलांसारखी जरी राहत असली तरी एक उत्तम सुगरण आहे. तिला स्वयंपाकाची प्रचंड आवड. सुट्टीच्या दिवशी नवीन नवीन रेसिपीज बनवून तिच्या आईपप्पांना आजी आजोबांना ती खाऊ घालायची. अशी कुठलीच गोष्ट नव्हती की तिला जमणार नाही म्हणून. स्वयंपाकाची आवड असल्यामुळे सगळंच मन लावून ती करायची. त्यामुळे तिच्या आईला स्वयंपाकाबाबतीत तरी कसलेच टेन्शन नव्हते. ती खाली येते तर मेघनाताई आधीच किचनमध्ये असतात. तन्वी त्यांच्याजवळ जाऊन गुड मॉर्निंग आई म्हणते. त्या पण हसून तन्वीला गुड मॉर्निंग म्हणतात. आई मी मदत करते तुम्हाला, तुम्ही सांगा काय बनवायचे ते मी बनवते. तशा मेघनाताई तिच्याकडे गोंधळून पाहतात. आता मेघनाताईच्या मनात काय सुरू असेल हे तन्वी बरोबर ओळखते. ती स्माईल करत त्यांच्या खांद्यावर हात ठेवून, आई माझे राहणीमान जरी मुलांसारखे असले ना तरी मी उत्तम स्वयंपाक बनवते असे माझे आजी आजोबा आणि आई पप्पा म्हणतात. तिचे बोलणे ऐकून मेघनाताईंना हसू येते. त्यांना खूपच आनंद झाला होता की तन्वीला सगळं काही बनवता येते म्हणून. त्यामुळे आई तुम्ही निश्चिंत राहा आणि आज काय बनवायचे ते मला सांगा, मी बनवते. आई हसत हो हो सांगते. तू आज मस्त साजूक तुपातील भरपूर सुकामेवा टाकलेला शिरा बनव. तुझ्या नवऱ्याला खूप आवडतो. मग आज जर त्यांची बायको काहीतरी गोडधोड बनवणार आहे तर शिराच बनवायला काय हरकत आहे ना. तन्वी हसत म्हणत, त्यात काय, मला सगळं काही सामान तुम्ही काढून द्या, मस्त साजूक तुपातील शिरा बनवते मी. बरं बरं मी सामान देते काढून. अर्जुन उठला आहे ना. हो आई उठले आहे. आई तिला सगळं सामान काढून देतात. तन्वी तिच्या पद्धतीने शिरा बनवत असते. तिचा बनवण्याचा स्पीड बघून तर आई आवासून पाहत होत्या आणि मनातच विचार करत, खरंच तन्वी तू खूपच वेगळी आहे. इकडे अर्जुन त्याचं आवरून बाहेर येतो. बाहेर येताच पूर्ण घरात शिऱ्याचा सुगंध दरवळत होता. तो सुगंध येताच अर्जुन डोळे मिटून अनुभवत होता आणि त्याला तसे बघून डायनिंग टेबलवर बसलेले आऊ आणि दादा अर्जुनकडे बघून हसत असतात. तोच अर्जुनचे पप्पा पण आऊजवळ बसत, आई शिऱ्याचा कसला घमघमाट सुगंध दरवळत आहे ना. हो खूप छान सुगंध येत आहे. त्यावरूनच असे वाटत आहे की शिरा किती टेस्टी असेल. तोच आई आणि तन्वी शिरा बाउलमध्ये वाढून घेऊन येतात. तन्वी आधी आऊ आणि दादांना देते आणि नंतर आई आणि पप्पांना देते. अर्जुन अजून पण तसा सुगंध अनुभवत उभा असतो. दादा त्याला आवाज देत, अरे दोडक्या, आता तसाच शिराचा सुगंध घेत तसाच उभा राहणार आहेस का. शिरा नाही खायचा का. दादाच्या आवाजाने अर्जुन भानावर येतो आणि त्याच्याजवळ जाऊन बसतो. बरं त्याचे लक्ष नसल्यामुळे त्याला कळत नाही की दादा त्याला दोडक्या म्हटले म्हणून. तो त्याच्या आईजवळ जाऊन बसतो आणि समोर बाउलमध्ये भरपूर सुकामेवा घातलेला शिरा बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. आऊ आणि दादा एक एक घास घेतात आणि डोळे मिटून शिराची चव अनुभवत असतात. तन्वीने खूपच टेस्टी शिरा बनवला होता. आऊ तन्वीकडे पाहत, तन्वी तू खूपच छान शिरा बनवला आहे. शोभतेस तू मेघनाची सून, कारण तुझी सासूबाई पण खूप उत्तम स्वयंपाक बनवते. तोच दादा पण बोलतात, खरंच सूनबाई हाताला चव आहे तुमच्या. शिरा खरंच खूप टेस्टी बनवला आहे. तन्वी हसत दोघांना थँक्यू म्हणते. अर्जुनचे आई पप्पा पण एक एक घास घेतात आणि त्या दोघांना पण शिरा खूप आवडतो. अर्जुन मात्र तोंडाला पाणी सुटल्यासारखा समोरच्या बाउलकडे पाहत असतो, पण खात काही नाही. दादांचे लक्ष त्याच्याकडे जाते. अर्जुन आता शिऱ्याला पाहतच राहणार आहेस का, खाणार नाही का. तसा अर्जुन भानावर येतो. हो खाणार न. खा खा, तुझ्या बायकोने खूपच टेस्टी शिरा बनवला आहे. बायको ऐकून अर्जुन तन्वीकडे पाहतो तर ती आता पण त्याला बॉक्स टाईप स्माईल देत असते. तिची ती स्माईल बघून अर्जुन एक आवडा गिळत, हिने सगळ्यांना शिरा दिला आणि सगळे आवडीने खाताय सुद्धा. मी अजून खाल्ला नाहीये आणि हिची स्माईल बघून तरी असे वाटत आहे माझ्या शिऱ्यात मीठ घातले की काय. बापरे, मला एकट्याला मिठाचा शिरा दिला की काय. त्या शिऱ्याकडे बघून आता त्याच्या कपाळावर आठा पडतात. तो अजून पण खात नाहीये ते बघून अर्जुनच्या आई बोलतात, अर्जुन कसला एवढा विचार करतोय, खाऊन बघ शिरा. अर्जुन एक घास घेतो आणि डोळे मिटून घेतो, कारण शिरा खूपच टेस्टी झाला होता. सगळ्यांनी तर शिरा खाल्ला पण तन्वीने मात्र शिरा काही घेतला नव्हता. आई तिच्याकडे पाहत, काय ग, सगळ्यांना शिरा दिला खायला पण तू काही घेतला नाही. आई खरं तर मला शिरा जास्त काही आवडत नाही, पण तुमच्यासाठी म्हणून एक घास घेते. आणि तन्वी अर्जुनच्या बाउलमधील एक घास घेते आणि ते पण त्याच्या स्पूनने. ती आता जे वागली ते बघून अर्जुनचे पप्पा आणि आई डोळे मोठे करून अर्जुनकडे पाहत असतात, कारण अर्जुनला असलं अजिबात आवडायचं नाही. आई मनातच देवाला प्रार्थना करत, देवा तू सांभाळून घे आता या क्षणाला. अर्जुन पण शॉक लागल्यासारखा तिच्याकडे पाहत होता.
पण आऊ आणि दादा समोर असल्यामुळे तो त्याचा राग खूप कंट्रोल करतो. परिस्थिती सांभाळत आऊ बोलतात, अगं मेघना, उद्या तन्वी आणि अर्जुनला घेऊन आपल्या कुलदैवतला जायचे आहे. तयारी झाली आहे ना उद्याची? हो आऊ, उद्या सकाळी लवकर उठून जायचे आहे आणि सगळं काही झाले आहे. सगळे शांततेत शिरा संपवून आपापले काम करत असतात. तन्वी आऊ आणि आजींसोबत गप्पा मारत असते. दोघं पण तन्वीला उद्याबद्दल सांगत असतात. इकडे अर्जुन मात्र रागाने गॅलरीमध्ये एरझाऱ्या मारत असतो. आज तन्वी त्याच्यासोबत जे काही वागली होती ते आठवून त्याला तिचा खूपच राग येतो. पण आता लग्न झालंय त्यांचे तर सगळं काही त्याला सहन करावे लागणार होते. त्यात उद्या अजून देवाच्या दर्शनाला जायचे आहे. देवा, अजून काय काय करावे लागणार आहे मला? मी तिच्यापासून लांब जायचा विचार करतो तर तिच्या अजूनच जवळ येत आहे. मला तर काहीच कळत नाही आहे. आता पण म्हटले तिच्याशी बोलावे तर ती तर बसली आहे खाली, आऊ आणि आईंसोबत गप्पा मारते. असंच त्यांचा दिवस निघून जातो. सकाळी लवकर उठायचे असते म्हणून रात्री पण ते लवकरच झोपून जातात. या पूर्ण दिवसात अर्जुन आणि तन्वीचे बोलणे झाले नव्हते. त्यामुळे अर्जुनची पूर्ण दिवसात खूप चिडचिड झाली होती. सकाळी सकाळी सगळे आपापला आवरून खाली जमले. आईंनी सगळं काही सामान घेतला होता. सकाळी 5:30 वाजता ते निघाल्यामुळे अंधार होता. तन्वी मॅडमला एवढ्या लवकर उठायची अजिबात सवय नसल्यामुळे मॅडमला गाडीत खूप झोप लागत होती आणि असेही ते दोघं मागच्या सीटवर बसलेले असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देणारे कोणीही नव्हते. ती एक नजर अर्जुनकडे टाकते तर अर्जुन मोबाईल पाहत असतो. ती कसलाही विचार न करता त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते आणि झोपते. तिचा स्पर्श होताच अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि हाताने तिचं डोकं बाजूला करतो. तशी ती चेहऱ्यावर त्रासिक भाव आणून त्याच्याकडे पाहते. तो काही बोलायच्या आधीच तीच बोलते, सर मला खूप झोप येते, प्लीज तुमच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपू द्या, निदान शांत झोप तरी होईल माझी. आणि तो काही बोलायच्या आत ती त्याच्या हातांना तिच्या हाताचा विळखा घालते आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते. अर्जुनला आता असे वाटत होते गाडीच्या खाली उतरून कुठेतरी निघून जावे. पण अर्जुन त्याचा राग कंट्रोल करतो आणि त्याचा मोबाईल पाहत बसतो. तन्वी शांतपणे झोपून जाते पण अर्जुन मात्र तिचा विचार करत असतो. तन्वी, तुझ्यापासून जेवढा लांब राहायचा प्रयत्न करतो तेवढी तू माझ्याजवळ येते. का वागतेस अशी? तो एकदा तिच्याकडे पाहतो तर ती खूपच शांत झोपलेली त्याला दिसते. काही वेळ तो तिला पाहण्यात हरवतो कारण ती खूपच क्यूट दिसत होती. काही तासाचा प्रवास करून ते जेजुरीला पोहोचले. गाडी थांबवून 5 मिनिट झाले पण आपल्या तन्वी मॅडम खूप गाढ झोपेत होत्या. एक एक करून सगळे गाडीच्या खाली उतरले होते पण तन्वी अजून पण झोपली असल्यामुळे ते दोघं गाडीतच होते. अर्जुन चिडून तन्वीला आवाज देतो तशा मॅडम मस्त आळत देऊन उठतात. सर, पोचलो का आपण? ती बाहेर पाहत बोलत असते. हो हो, पोचलो ना. तुमच्या तर मस्त 2-3 झोपा झाल्या असतील ना? तशी ती गोंधळून त्याच्याकडे पाहते पण काहीही बोलत नाही कारण ते देवदर्शनाला आले होते. उगाच सकाळी सकाळी कुठला वाद नको म्हणून ती काही न बोलता खाली उतरते. अर्जुन पण स्वतःचा राग कंट्रोल करत खाली उतरतो. ते दोघं खाली उतरताच अर्जुनची आई त्या दोघांकडून जेजुरी गडाच्या पहिल्या पायरीवर पूजा करून घेतात. दोघं पण पूजा करतात. पूजा झाल्यानंतर आई त्या दोघांकडे पाहत, तुम्ही दोघं पुढे जा, आम्ही हळूहळू मागे येतो. आणि हो, आपल्या घराच्या चालीरीतीनुसार तू तन्वीला उचलून घे आणि एक एक पायरी चढ. अर्जुन वैतागत, आई याची काही गरज आहे का? तोच त्याचे पप्पा बोलतात, हो गरज आहे. आऊ आणि दादांनी पण तेच केले होते. मी आणि तुझ्या आईने पण तेच केले होते आणि आता तुला पण तेच करायचे आहे. त्यामुळे जेवढं सांगितलं तेवढं कर, जास्त बोलू नकोस. आणि एवढे चिडायला काय होते रे तुला? कॉलेजमध्ये पण असाच ओरडत असतो का तुझ्या स्टुडंटवरती? तशी तन्वी हसते. तिला हसताना बघून अर्जुन एक रागीट कटाक्ष तिच्याकडे टाकतो. तशी ती नॉर्मल होत शांत उभी राहते. अर्जुन काही बोलत नाहीये ते बघून तन्वी पप्पांकडे पाहत, पप्पा, मला नाही वाटत की हे तुमचं काही ऐकतील म्हणून. त्यापेक्षा आम्ही चालत जातो दोन्ही. अगं थांब, असं कसं ऐकणार नाही तो? तुला घेऊनच चढेल आणि आता तर पूर्ण गड चढेल. अहो पप्पा, कशाला? त्यांच्याकडून मी काही उचलली जाणार नाही. पप्पा आणि तन्वीचे बोलणे चालूच असते की अर्जुन रागाने, तुमचे बोलणं झाले असेल तर आपण ज्या कामासाठी इथे आलो आहोत ते करायचे का? आणि मला एवढंच करायचं आहे की या तन्वीला उचलून घेऊन जायचे आहे तर ते पण मी करेल. आणि तो काही न बोलता तिच्याजवळ जातो आणि तिला उचलून घेतो. तिला उचलताच रागाने तिच्याकडे पाहतो. तन्वी स्माईल करत, सर, जमणार नसेल तर उगाच ॲटिट्यूड दाखवू नका.
त्यापेक्षा आपण चालत जाऊया दोघंजण. तू काय मला घाबरवते का? म्हणजे मध्येच माझा तोल गेला आणि तू खाली पडली तर? तन्वी पण त्याच्या डोळ्यात पाहत. नाही नाही, मी का घाबरवू ना तुम्हाला? आणि मी पडले तर एकटे थोडे ना पडणार आहे, तुम्हाला सोबत घेऊन पडणार आहे. तिचे बोलणे ऐकून तो रागाने तिच्याकडे पाहत. छा, तुझ्याशी बोलून ना टाईम वेस्ट करण्यासारखं वाटत आहे बघ. त्यापेक्षा ना तू ना तुझ्या या बडबड करणाऱ्या तोंडाला चिकटपट्टी लावत जा, म्हणजे मला शांतता तरी मिळेल. जेव्हा बघावं तेव्हा तोंडाचा पट्टा चालू असतो. इथे एवढी बोलतेस, पण लेक्चर चालू असताना मी काही विचारले तर तेव्हा मात्र शांत असते. तेव्हा तोंडातून एक शब्द निघत नाही. तरी तू टॉपर आहेस याचे मला आश्चर्य वाटते. तुझ्याकडे बघून तरी अजिबात वाटत नाही तू अभ्यास करत असशील म्हणून. जेव्हा बघावं तेव्हा हुंदडणं चालू असते. एवढंच नाही तर लेक्चरमध्ये पण टवाळक्या करत असते. सर, तुमचे लेक्चर देऊन झाले असेल तर आपण वर जायचे का? इथे देवदर्शनाला आलोय खरं, पण इथे आपले वेगळे काही चालू आहे. आपले नाही, तुझे. बरं, माझे तर माझे. आता बोलू नका आणि चला. आणि हो, दम लागत असेल तर मला खाली उतरवा. तशी मी खूप स्ट्रॉंग आहे. आता तू एक शब्द पण बोलायचा नाही. मगासपासून नुसती बडबड करत आहेस. बरं, मी नाही बोलणार, तुम्ही चला, नाहीतर उशीर होईल आपल्याला दर्शन घ्यायला. अर्जुन एक दीर्घ श्वास घेतो आणि एक एक पायरी चढत असतो. तन्वी मात्र त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत असते. आज पहिल्यांदा अर्जुनला एवढ्या जवळून ती पाहत असते. चेहऱ्यावर कठोर भाव जरी असले तरी त्यात तो खूपच हँडसम दिसत होता. 20-25 पायऱ्या अर्जुन चढला. तन्वी मॅडम तर त्याच्या गळ्यात मस्त हात गुंफून त्याला पाहण्यात व्यस्त होत्या. अर्जुनला दम लागत असल्यामुळे तो मध्ये मध्ये थांबत होता. आता त्याला चांगलाच घाम फुटला होता. ते बघून तन्वीने तिच्या साडीच्या पदराने त्याला आलेला घाम पुसला. तशी त्याची नजर तिच्याकडे गेली, पण आता ती त्याला खूपच क्यूट दिसत होती. तिचे लक्ष पण त्याच्याकडे जाते आणि ती पण त्याच्या डोळ्यात पाहत हरवते. तो तिच्याकडे पाहत एक एक पायरी चढत असतो. आजूबाजूचे लोक पण त्यांच्याकडे पाहून हसत होते. तर कोणी म्हणत होते किती सुंदर जोडा आहे म्हणून. आजूबाजूच्या लोकांचे बोलणे ऐकून तन्वी तर भानावर येते, पण अर्जुन मात्र अजून पण तिच्याकडे पाहत पायऱ्या चढत असतो. तन्वी हळूच त्याच्या गालावरून तिचे बोट फिरवते. ते फिरवल्यामुळे त्याला शिरशिरी आल्यासारखं वाटतं. तो भानावर येत. तन्वी, काय सुरू आहे तुझे? मला त्रास द्यायला एक चान्ससुद्धा तू सोडत नाहीये. मध्येच पदराने माझा घाम काय पुसते, मध्येच हे असे बोट काय फिरवते. तुला शांत बसताच येत नाही का गं? तो तिला रागवत बोलतो. ती पण रागात. माझे ठीक आहे, पण तुम्हाला पण प्रेमाने बोलता येत नाही का हो? जेव्हा बघावं तेव्हा ओढत असतात. ती त्याच्या नाकाला ओढत. या नाकावर लिंबू थांबतच नाही तुमच्या. अगं ये मूर्ख मुलगी, काय करतेय? असे सगळ्यांच्या समोर माझे नाक कसे ओढू शकतेस तू? कसे म्हणजे? ती पुन्हा त्याचे नाक ओढत. असे ओढू शकते. तसा तो चिडतो, पण तन्वी त्याला शांत करत. सॉरी, चुकले मी. तुम्ही चला, मी काहीही बोलणार नाही. आणि ती त्याच्या गळ्यातील हात काढून तोंडावर बोट ठेवून शांत बसते, काहीही बोलत नाही. पण तिच्या तशा करण्याने अर्जुनला चांगलाच त्रास होत होता, कारण तिने गळ्यात हात गुंफल्यामुळे बॅलन्स होता, पण असे हात काढून घेतल्यामुळे त्याचा तोल जात होता. तो चिडून, तन्वी, आधी जशी बसली होती तशी बस. तशी म्हणजे कशी? ती तोंडावर बोट ठेवून बोलते. तन्वी, मला चिडवायला भाग पाडू नकोस. गळ्यात हात गुंफव आणि शांत बस, काहीही बोलू नकोस. तन्वी पण त्याच्या गळ्यात हात गुंफते, पण त्या गडबडीत तिच्या ओठांचा स्पर्श अर्जुनच्या गालावर होतो. तिचा स्पर्श होताच दोघांच्या अंगात गोड शिरशिरी येते. तन्वी घाबरून अर्जुनकडे पाहते, तर तो पण तिच्याकडेच पाहत असतो, पण चेहऱ्यावर कुठलेच हावभाव नव्हते. तो शांतपणे तिच्याकडे पाहत होता. पण शांत बसेल ती तन्वी कुठली? सर, तुम्ही जर असे मला पाहत राहाल तर माझ्या प्रेमात पडाल. तिचे बोलणे ऐकून आता तो चांगलाच भानावर येतो आणि कपाळावर आठ्या पाडत. आता जर तू एक शब्द पण बोलशील ना तर मी इथून तुला खाली फेकून देईल. आता अर्जुन चांगला चिडला होता. तन्वी घाबरून एक आवडा गिळत. बापरे, सर चांगलेच तापले आहे. त्यापेक्षा शांत बसलेले बरे. आणि ती शांत बसते, काहीच बोलत नाही. अर्जुन एक दीर्घ श्वास घेतो आणि वर चढत असतो. तन्वीला त्याने दम दिल्यामुळे ती शांत होते, काहीच बोलत नाही, फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहत असते. एक एक पायरी चढून फायनली अर्जुन तिला घेऊन पूर्ण गड चढतो. त्याच्या आई पप्पांना यायला उशीर असल्यामुळे तो तन्वीला खाली उतरवतो आणि तिच्याकडे पाहत, आई पप्पा अजून खूप मागे आहेत. ते आल्याशिवाय आपल्याला पूजा नाही करता येणार. तोपर्यंत आपण इथे बसूया. आणि ते गडावर एका ठिकाणी बसतात. तिथून पुणे शहर खूपच सुंदर दिसत असते. तन्वी तर तिच्या मोबाईलमध्ये खूप सारे फोटो काढत असते. न राहून ती सेल्फीसुद्धा काढते. अर्जुन त्याच्या मोबाईल पाहण्यात बिझी होता.
तिला माहिती होते फोटोसाठी त्याला विचारले तर तो नक्की सोडेल म्हणून ती तिचे फोटो काढत होती. पण 1-2 सेल्फी ती अर्जुनच्या साईडने घेते. त्यात अर्जुनचे लक्ष तर नव्हते, पण नवऱ्यासोबत सेल्फी काढण्याचा तिला आनंद होतो. तोच अर्जुनचे आई पप्पा वर पोचले. ते दोघं वर येतात 4ही मंदिरात गेले. पूजेच्या सामानासोबत भंडारा पण घेतला होता. ठिकठिकाणी ते देवाच्या अंगावर हळद उधळत होते. दोघांनी मिळून खंडोबाचे दर्शन घेतले, पण त्यांच्या संसारासाठी नाही तर त्यांच्या स्वतःसाठी त्यांनी देवाकडे प्रार्थना केली. त्यानंतर त्या दोघांनी जोडीने तिथल्या गुरुजींचा आशीर्वाद घेतला. गुरुजींनी पण दोघांना आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव, अष्टपुत्र भव. गुरुजींचा आशीर्वाद ऐकून तन्वी आणि अर्जुनने एकमेकांकडे पाहिले आणि अर्जुन मनात विचार करत, कालच तर हिला वेगळे करण्याचा विचार मी करत होतो आणि गुरुजी काय आशीर्वाद देत आहे. पण आता तो त्याचे विचार झटकतो. त्यांनी आजूबाजूच्या मंदिरात जाऊन तिथे पण नमस्कार केला. त्यानंतर दोघांच्या हाताने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतात. अर्जुनच्या मनात नसताना सुद्धा तो तन्वीसोबत सगळं काही करत होता आणि त्या दोघांना बघून अर्जुनच्या आई पप्पांना खूप आनंद होत होता. गुरुजी त्या दोघांच्या कपाळावर हळद लावत, तुम्ही दोघं एकमेकांची साथ कधीच सोडणार नाही. एकमेकांच्या सुखदुःखात तुम्ही नेहमी सोबत असाल. कधीच एकमेकांची साथ तुम्ही सोडणार नाही, गुरुजी बोलत होते. आणि तन्वी अर्जुन गोंधळून एकमेकांकडे पाहत होते, कारण दोघांचे लग्न ज्या परिस्थितीत झाले होते त्यावरून तरी त्यांना हे लग्न नको होते. दोघं मनात विचार करत, इथे आमचे आता जमत नाहीये, पुढे जाऊन काय खास जमणार आहे. सगळं झाल्यानंतर त्यांनी बाकी गुरुजी लोकांचा पण आशीर्वाद घेतला. अर्जुनचे आई पप्पा गुरुजींसोबत काहीतरी बोलत होते. इकडे तन्वी अर्जुन एका साईडला शांत उभे होते. पण अचानक तन्वी मॅडमच्या पोटात कावडे ओरडायला लागतात. म्हणजे तिला खूप भूक लागते. ती अर्जुनला सांगते तिला भूक लागली आहे म्हणून. अर्जुन रागाने, का एवढी स्ट्रॉंग आहेस तू आणि एकही पायरी न चढता वर आलीस तरी कशी भूक लागली ग तुला. भूक तर मला लागायला हवी. तुझ्यासारख्या वजनी मुलासारख्या दिसणाऱ्या मुलीला घेऊन वर आलोय मी, पण इथे तुला भूक लागली आहे. कमाल आहे तुझी. सर असे काय करताय. आपण सकाळी निघताना काही खाल्ले सुद्धा नाहीये, फक्त चहा घेतला होता. ते उपवास करायची सवय नाहीये मला, म्हणून भूक लागली आहे. अर्जुन मनात विचार करत, भूक लागली आहे का, थांब आता तुला दाखवतो. पण काय आहे ना तन्वी, हा उपवास आपल्याला ना आता सोडायचा नाहीये, आपल्याला संध्याकाळी सोडायचा आहे. आणि आपल्याला पूजेनंतर काही खाता पण येणार नाहीये बघ. मग कसे होईल तुझे, तुला तर आत्ताच भूक लागली आहे. तन्वीला अर्जुनच्या बोलण्यावरून अंदाज येतो की नक्कीच सर मजा करत आहे म्हणून. ती पण काहीतरी विचार करते आणि मनातच एक किल्लर स्माईल करते. अचानक ती तिच्या डोक्याला हात लावून, सर खूप डोकं दुखत आहे, आणि लहान मुलांसारखी रडायला लागते. तिचा आवाज ऐकून आई पप्पा त्या दोघांजवळ येतात. आई तन्वीच्या डोक्यावरून हात फिरवत, तन्वी बाळा काय झाले, तू का रडते. तन्वी पटकन आईंना मिठी मारते आणि रडत, आई मला खूप भूक लागली आहे. पण ती पुढे काही बोलणार तोच अर्जुन बोलतो, काही नाही ग आई, तिला भूक लागली आहे. अर्जुनने तिला खोटे सांगितले होते संध्याकाळी खायला भेटेल म्हणून, आणि आता तन्वी तेच बोलणार होती. ती जर बोलली असती तर पप्पांच्या हातून अर्जुनला ओरडा पडला असता. अर्जुन एक नजर तन्वीकडे टाकतो तर ती रडायची थांबते आणि एक डोळा मारते आणि किल्लर स्माईल करते. ते बघून अर्जुन दातोड खात रागाने तिच्याकडे पाहत, म्हणजे ही नाटक करते तर खरंच कसली ड्रामेबाज आहे ही, एक नंबरची. आणि तो मनातच विचार करत, देवा हिला सोडून तुला माझ्यासोबत लग्नाला दुसरी कोणी भेटली नव्हती का. कसं झेलणार आहे मी या ड्रामेबाजला. आई तिला मिठीतून बाजूला करत अर्जुनकडे पाहत, अर्जुन सगळे देवदर्शन घेऊन झाले आहे, आपण खाली जाऊया, मग काहीतरी खाऊया, आम्ही येतो हळूहळू. तो तन्वीचा हात पकडून तिला खाली घेऊन जा. अर्जुन वैतागत, हात पकडून का, ती काय लहान आहे का हरवायला. अरे हरवायला लहान नाहीये ती, पण सकाळचं तिने काही खाल्ले नाहीये, उगाच चक्कर येऊन पडायची खाली. त्यापेक्षा तू एक काम कर, जसे तिला उचलून पूर्ण गड चढला तसेच तिला उचलून गड उतर. नाही तर. आई हे बोलताच अर्जुन डोळे मोठे करून एकदा आईकडे तर एकदा तन्वीकडे पाहत असतो. आता त्याचंच प्लॅन त्याच्यावर उलट झाल्यासारखा त्याला वाटत होतं. पण तन्वी मात्र स्माईल करत त्याच्याकडे पाहत असते. तिला असताना बघून त्याला अजूनच राग येतो. पण आपली तन्वी मस्तीखोर जरी असली ना तरी दुसऱ्यांना त्रास देणारी अजिबात नव्हती. अर्जुन आम्हाला गुरुजींसोबत काम आहे, आम्ही त्यांच्याशी बोलून येतो, तोपर्यंत तू आणि तन्वी खाली जा आणि खायला ऑर्डर करा, आमची वाट बघू नका. एवढं बोलून ते दोघं निघून गेले.
अर्जुन तन्वीकडे रागाने पाहतो तर ती अजून पण हसत असते. हसणे बंद कर, मला माहिती तुझे दात खूप स्वच्छ आहे. तशी तन्वी हसायची थांबते. चल खाली, तो रागाने बोलतो आणि पुढे जाऊन एक एक पायरी खाली उतरत असतो. मागे फिरून तिच्याकडे पाहतसुद्धा नाही. तन्वी पण एक एक पायरी खाली उतरत होती. त्या पायरीवर काही म्हातारे लोक बसलेले असतात आणि ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खायला मागत असतात. तन्वी त्याच्याकडे पाहत पायऱ्या उतरत असते. तिला काहीतरी सुचतं आणि ती पटापट अर्जुनच्या मागे जाते. त्याला आवाज देत असते, थांबा थांबा म्हणून, पण तो थांबत नाही. शेवटी तीच धापा टाकत त्याच्याजवळ येते. अहो सर थांबा ना, मी आवाज देते ना तुम्हाला, श्वास घेत ती बोलत असते. पटापट खाली उतरल्यामुळे तिला चांगला दम लागला होता. अर्जुन चिडून, काय झाले, पाय दुखत आहे का, उचलून घेऊ का तुला? नाही, उचलून नका घेऊ मला, ते तुमच्याकडे पैसे आहे का? तो गोंधळून तिच्याकडे पाहत असतो. तो काही बोलत नाहीये हे बघून ती पुन्हा बोलते, सर तुमच्याकडे पैसे आहेत का? हां आहे, ते मला हवे होते, तन्वी हळू आवाजात बोलते. तो मात्र रागात, तुला का हवे पैसे? प्लीज सर, आता तुम्ही पैसे द्या, बाकी काही विचारू नका. अर्जुन त्याच्या खिशातून पैसे काढतो. सुट्टे पैसे नसल्यामुळे 500 रुपये तिला देत, हे घे. ती पैसे घेऊन त्याला थँक्यू म्हणते आणि पळत वर जाते. अर्जुन मात्र गोंधळून तिच्याकडे पाहत असतो. ही असे पैसे घेऊन वर का जाते? आता त्याची चिडचिड होत होती, पण ती काय करते हे पण त्याला पाहायचे होते. तन्वी एका पेरू विकणाऱ्या माणसाजवळ गेली आणि त्याला सांगितले, तुमचे टोपले घेऊन माझ्यासोबत चला. ती त्या काकांना त्या माणसांजवळ घेऊन आले. काका, इथे जेवढी लोकं बसली आहेत ना, त्यांच्यासाठी मला पेरू घ्यायचे आहे. तुम्ही एक एक पेरू काटून मला द्या, मी त्यांना देते. ते काका पण एक एक पेरू काटून तिला देत होते आणि ती समोर बसलेल्या लोकांना देत असते. ते देत असताना तिच्या चेहऱ्यावरची स्माईलच सांगत होती की ती किती हॅपी आहे म्हणून. अर्जुन पण तिच्याकडे पाहत असतो आणि आता ती जे काही करते ते पण त्याला आवडते. तो मनातच म्हणतो, तन्वी तुला समजणे खूपच कठीण आहे बघ, तुझ्यात रोजच काही ना काही नवीन पाहायला मिळते. वरून अर्जुनचे आई पप्पा पण येत असतात आणि ते तन्वीला पाहताना त्यांना पण खूप आनंद होतो. सगळ्यांना पेरू देऊन झाल्यानंतर सगळे तिला भरभरून आशीर्वाद देतात. त्यानेच आपल्या तन्वी मॅडम हॅपी होतात. ती सगळ्यांना बाय करून अर्जुनजवळ येते आणि शिल्लक राहिलेले पैसे त्याला देते. सर हे घ्या पैसे आणि थँक्यू, ती स्माईल करत बोलते. तिची ती स्माईल बघून नकळत अर्जुनच्या चेहऱ्यावर पण स्माईल येते आणि तो तिला वेलकम म्हणतो. तिच्याबद्दल आता त्याला खूप भारी वाटत होतं. तो तिच्याशी सॉफ्टली बोलत होता. चल भूक लागली आहे ना तुला? ती पण हो म्हणून मान हलवते. तोच अर्जुन तिचा हात हातात पकडतो आणि हळूहळू पायरी उतरत असतो. ती मात्र गोंधळून त्याच्याकडे पाहत असते. काही वेळापूर्वी तो जिला ओरडून बोलत होता, आता तोच तिचा हात पकडून तिला खाली घेऊन जात होता. तन्वीला तर काही कळत नव्हते, पण अर्जुनने असा हक्काने हात पकडल्यामुळे तिला खूप भारी वाटत होते. अर्जुनचे पप्पा त्याच्या आईला दाखवतात, बघ अर्जुनने तन्वीचा हात पकडला आहे आणि तिला घेऊन तो जात आहे. तन्वी तर खाली उतरत असताना त्याच्याकडे पाहत उतरत होती, त्यामुळे तिची एक पायरी सुटते आणि ती खाली पडणार तोच अर्जुन तिला पकडतो. तन्वी तर चांगलीच घाबरली होती, पण अर्जुनने पकडल्यामुळे ती खाली पडायची वाचली होती. आता दोघांचे चेहरे एकमेकांच्या खूपच जवळ असतात आणि ते एकमेकांच्या डोळ्यात पाहत हरवतात. आपण कुठे आहोत याचे सुद्धा त्या दोघांना भान नसते. बराच वेळ ते दोघं तसेच पाहत उभे असतात. अर्जुनचे आई पप्पा त्या दोघांजवळ येतात आणि त्या दोघांना तसे बघून त्यांना खूपच आनंद होतो. अर्जुनचे पप्पा मुद्दाम घसा खकारतात, तसे ते दोघं भानावर येतात. अर्जुन तन्वीला नीट उभं करतो, ती पण नीट उभी राहते. अर्जुनने अजून पण तिचा हात सोडलेला नसतो. ते बघून आई पप्पा गालातल्या गालात हसत असतात. बरं चला, आपण खाली आलो आहोत तर जेवण करून घेऊया. आणि ते सगळे हॉटेलमध्ये जातात. चेअरवर बसतील तेव्हाच अर्जुन तन्वीचा हात सोडतो आणि त्याच्या लक्षात येते, मी एवढा वेळ हिचा हात पकडून ठेवला होता. शिट, काय विचार करत असेल ती? पण तो त्याचे विचार झटकतो आणि सगळ्यांसाठी जेवायला ऑर्डर करतो. जेवण करत असताना अधूनमधून तन्वी आणि त्याची नजरानजर होत होती. त्याची नजरानजर झाली की तन्वी स्माईल करायची, पण अर्जुन मात्र चेहऱ्यावर निर्विकार भाव ठेवून त्याचे जेवण करत होता. त्यांचे जेवण झाल्यानंतर ते थोडीफार खरेदी करतात आणि परतीच्या प्रवासाला निघतात. पुढील भागात बघूया तन्वी आणि अर्जुनच्या आयुष्याचा पुढील प्रवास कसा असेल. अर्जुन तन्वीचा स्वीकार करेल का, की तिला डिवोर्स देईल? त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा
आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.